उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त होत आहेत. अनेक नेते मंडळी सुद्धा यामध्ये दुःखात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. साहेब, खरं तर आपली प्रतिक्रिया या दरम्यान होऊ शकली नव्हती, पण आता जे काही घडामोडी होत आहेत, याबाबत एक असं समोर येतं की अजित पवारांचं एक मोठं स्वप्न होतं की मुख्यमंत्रीपद त्यांना मिळावं आणि ह्याबाबतचं बऱ्याचदा त्यांनी भाषणांमध्ये बोलून दाखवलेलं होतं. याबाबत काय सांगाल? खरं म्हटलं तर ते स्वप्न स्वप्नच राहिलं. दादांची तेवढी कार्यक्षमता होती. दादा तेवढे सक्षम होते. जे नेतृत्वाचा गुण महाराष्ट्राच्या हितासाठी पाहिजे होता, जे शरद पवार साहेबांच्या नंतर अवगत करण्याची किमया दादांनी केली होती. मला वाटतं त्यांच्यामध्ये एकतर पूर्णपणाने प्रशासनावर पकड होती, विजन होतं, काम करण्याची धडपड होती. मला वाटतं त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं तर महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री हा निश्चितपणाने मिळाला. असं दुर्दैव आहे, मागे संधी होती पण ती काही कारणास्तव होऊ शकली नाही. तशी ती संधी त्यावेळेला झाली असती तर मला वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणाने वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण असो, त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये फार बदल झालेला आहे. मला वाटतं की एक चांगलं नेतृत्व करण्याची संधी होती आणि मला वाटतं या संदर्भातूनच पुढचं विजन दादांच्या डोक्यामध्ये होतं. ते असं होतं की दोन्ही पार्टी एकत्र करायच्या, आपल्या मताचं विभाजन होतं आणि ते मताचं विभाजन होऊ नये आणि पुढे दोन्ही पार्टीकडे सक्षम नेतृत्व आहेत, नेते आहेत आणि पवार कुटुंबीय एकत्र झाले असते. ज्याची पक्षाची ओळख पवार कुटुंबियांची आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांना मानणारे सगळी लोक जी काय आहेत ती विभागली गेली होती, ती एकसंघ झाली तर पुढचं जे दादाचं स्वप्न कदाचित 2029ला ते पूर्ण होऊ शकलं असतं. आज मी त्याचा उल्लेख करतोय पण ते अतिशयोक्ती होणार नाही. मला वाटतं ते झालं असतं, पण तेच प्रकारचं प्लॅनिंग दादांच्या डोक्यामध्ये होतं असं मला वाटतं आणि पण ते होऊ शकलं नाही. आता निश्चितपणाने तोटा हा महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर या असलेल्या जनतेला पाहायला मिळतं. नक्कीच, पण याआधी काय आता अलीकडच्या काळात काय असं बोलणं झालं? कारण बऱ्याचदा असं होत होतं की राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत, अशा पद्धतीचे पण विधानं बऱ्याच ठिकाणी झालं. हे काय, मी काल एक ABP माझाने मला विचारल्यानंतर मी तिथं खरं सांगितलं, कारण मी त्यावेळेला भावनिकतेने बोललेलो होतो. त्यात काय स्वार्थ नव्हता किंवा राजकीय खेळी नव्हती. कारण परवाच्या दिवशी झालेली माझी चर्चा जी होती, आम्ही एकत्रितपणे निवडणुका लावल्यानंतर राज्याचा अध्यक्ष म्हणून त्यांचा सकाळी 7:30-8ला फोन यायचा आणि मग ह्या जिल्ह्यामध्ये असं झालं पाहिजे, त्या जिल्ह्यात तसं केलं पाहिजे, तुझ्याकडून काय सूचना आहेत काय, तू आणि आपण दोघं बोलू. तशा प्रकारची चर्चा झाली. एकत्र सभा संयुक्त कुठं कुठे घ्यायच्या याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी निरोप दिला होता. बॅडलक असं आहे की या सर्व करत असताना ते भावनिक फार होते. कोणाला काही वाटो, दादा कठोर आहेत, वर्तात, पण ते सेन्सिटिव्ह होते. भावनिकतेतून ते निश्चितपणाने बोलायचे. साहेबांच्याकडं नेहमी बघितल्यानंतर ते फार भावनिक व्हायचे आणि त्यांना वाटायचं साहेबांच्या बरोबरचं नेतृत्व आपल्या बरोबर असावं आणि त्या पद्धतीने पाहिजे ती त्याग करू. परंतु आता साहेबांच्यावर आपण गेलंच पाहिजे, ही त्यांची मानसिकता 100% झाली होती. आमच्या नगरपंचायत, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर मी असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, अमोल कोल्हे असतील, आम्ही सगळे अनिल देशमुख, राजू टोपे, आम्ही प्रमुख नेते यांच्या आमच्या बैठका झाल्या होत्या. त्या बैठकीमध्ये पक्षाच्या संदर्भामध्ये एकत्रित करण्याच्या संदर्भात काय काय चर्चा करायच्या त्याच्या 5-7 बैठका झाल्या. त्या बैठका झाल्यानंतर लगेच महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर घेऊ असं सांगितली चर्चा. पण लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि तो पिरियड शॉर्ट असल्यामुळे काही चर्चा करायची तर पक्षाच्या नेत्यांना त्याबरोबर प्रतिनिधींना विश्वासात घ्यावं लागतं. 2 पक्षाच्या सभा घेऊ, मग त्याच्यावर चर्चा करून आपण निर्णय घेऊ. 8-10 दिवसापूर्वीच आम्ही जयंत पाटील साहेबांच्या बंगल्यावर बसलो होतो. तेव्हा दादा आणि आम्ही सगळेजण बसलो होतो. आज खरं सांगायला काय हरकत नाही, माणूस तो हयात नाही आहे, पण तो आम्ही काही गुप्तता पाळली होती. पण ती आज त्यांचं स्वप्न म्हणून मला वाटतं. त्यात काय मी राजकीय काय आम्हाला स्वार्थ आहे असं म्हणणं आहे, पण ज्या नेत्याने आम्हाला घडवलं, पवारसाहेबांनी आणि अजितदादांनी घडवलं म्हणून आम्ही इथं उभे आहोत आणि त्या नेत्याच्यावर जे काही आणि कसं आहे, राजकारणाच्या पलीकडची काही रिलेशन असतात, राजकारणाच्या पलीकडची जी भावना असते ना, ही शरद पवारांच्याकडे आणि अजितदादांच्या आणि त्यांच्या कुटुंबाकडून मला सातत्याने पाहायला मिळाली. मी पण तेवढा निष्ठेने राहिलेला.
मला वाटतं की त्यावेळेला हे सगळं झालं होतं आणि ते झाल्यानंतर आम्ही पवारसाहेबांकडे कृषी प्रदर्शनाच्या वेळेला आम्ही सगळेजण गेलो होतो. दादा पण तिथं आले होते आणि ते तुम्ही मीडियाने पण बघितलं असेल. त्यावेळेला चर्चा झाली होती आणि आम्हीचं असं ठरलं की आता जिल्हा परिषद पंचायत समितीला प्रचार एकत्र करायचा. सर्रास जिथं होईल तिथं घड्याळा उमेदवार उभे करायचे. जिथं डिस्प्यूट वाटेल तिथे आपण तुतारीवर लढवायचा असा प्रकारचा निर्णय झाला. तुम्ही बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये 90% आम्ही घड्याळात चालवलं. आता हे सगळं झाल्याचं कारण तेच होतं की पुढे जाऊन आपल्याला एकत्रीकरणाच्या विचारामध्ये कुठे अडथळा येऊ नये. हे झाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर लगेच 4-5 दिवसामध्ये बैठका घ्यायच्या आणि 9-10 तारखेपर्यंत याच्या संदर्भातला सोक्षमोक्ष लावायचा असं आमचं ठरलं होतं. दुर्दैवाने ते स्वप्नच राहिलं. पण मी काल बोललो त्यात काही लोकांना वाटलं अरे दुखवटा तरी होऊन द्या. पण काय असतं मनातली भावना जर बोललं नाही ना त्या नेत्याची तर ती भावना त्यात अपूर्ण राहू नये त्या माणसाची इच्छा म्हणून मी बोलून गेलेलो आहे. आताही तेच मी बोलतोय. आम्ही सगळं त्याग करायला तयार आहोत. आता दादांचं ते जर इच्छा असेल आता दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन परिवाराने विषय तर मी आजही सांगेन की पवार कुटुंबीय ही राष्ट्रवादीची ओळख आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई, सुनेत्रा वहिनी वगैरे हे सगळी राष्ट्रवादीची ओळख आहे. आमचं इच्छा आहे की ह्या पवार कुटुंबियांनी एकत्र यावं आणि त्यांनी निर्णय घ्यावा काय घ्यायचा तो पक्षाचा. आम्ही सगळं त्यांच्या मागे गेलं पाहिजे अशा प्रकारची भावना निश्चितपणाने आमची. नक्कीच. पण यामध्ये परत एक मुद्दा येतो, तो नेतृत्वाचा येतो. कारण बऱ्यापैकी या ठिकाणी कोणतरी आता दादांच्या माध्यमातून एक नेतृत्व वेगळं होतंच, पण आताचं नेतृत्व कशा पद्धतीचं असावं आणि काय वाटतं तुम्हाला याविषयी? मला वाटतं आम्ही सांगण्यापेक्षा कुटुंबाने एकत्र बसावं आणि त्यांनी निर्णय घ्यावा. त्यांनी निर्णय घेत असताना ते जे ठरवतील पवारसाहेबांचा दीर्घ अनुभव असलेला नेता आहे आणि त्या कुटुंबामध्ये राजकीय वाद जरी असले तरी एकत्रितपणाचं ते कुटुंबाचं आजही नातं घट्ट आहे. मला वाटतं की त्यांनी निर्णय घ्यावा असं मला वाटतं. ते जे काय ठरवतील कोणाचं नाव काय करायचं ते ठरवतील त्याला आम्ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेवटी अधिकार त्या पक्षाचा मोठा पडतो. परंतु आम्हाला वाटतं की अशा पद्धतीने करायला हरकत नाही. त्यांनी जे करतील त्याला आम्हाला निश्चितपणाने सहकार्याची भूमिका आम्ही असली पाहिजे. हा मुद्दा एक असा पण येतोय की आता सुनित्राताईंच्या बाबत जी काही प्रसारमाध्यमांमध्ये जी चर्चा होतीये, कारण आता उपमुख्यमंत्रीपद पण एक रिक्त झालेलं आहे. काही 2 खाती अजून होती ती पण रिक्त आहेत. तर याबाबतही चर्चा वेगवेगळ्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून कसं तुम्ही सांगाल? मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या बरोबर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाबरोबर राष्ट्रवादीची आघाडी आहे. ती आघाडी करत असताना पक्षवाढीच्या संदर्भातली भूमिका सुद्धा फार महत्त्वाची आहे. कोणताही पक्ष सत्तेमध्ये असलेला दुसऱ्याचा पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली काही मुभा देणार नाही. प्रत्येकाला स्वतःची सत्ता यावी अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने असते. त्यामुळे आत्ताच्या घडीला संख्याबळानुसार त्यांनी त्या ठिकाणी केलेली भाजपने आणि त्यांच्या यांनी मित्रपक्षांनी केलेली तरतूद आहे. तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला पक्ष सक्षम करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की तशा पद्धतीचं विजन करून जर नियोजन झालं तर राष्ट्रवादीला तसाच विचार करून पुढे जावं लागेल. आता आपापसातले मतभेद आपापसातले विश्वास कारण शेवटी दादाचं एक वाक्य होतं आपण भांडलो तसं आपणच संपून जाऊ. मला वाटतं की आज आपली भांडायची वेळ नाही. ज्या नेत्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे ते पूर्ण करायचं असेल तर मला वाटतं की एकत्र येणं गरजेचं आहे आणि मला परत परत मी ते सांगतो ते नाव कोणाचंही आलं तरी ते नाव करत असताना मग सुनेत्रा वहिनींचा येऊ आणि कोण्याचा येऊ. फक्त मला असं वाटतं की हे सगळ्या दुःखवट्या घटना घडल्यानंतर त्याला काही करू नये. बाकीच्यांनी पण मीडिया सगळ्यांनी त्यांना बसून द्यावं आणि चर्चा करून त्यांचा काय निर्णय होतो मग पार्टीच्या भूमिकेवर त्यांच्या लोकांचं काय निर्णय होतो त्याच्यावर मग पुढं आपण सर्व ठरवू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. जिल्ह्यावर विशेष प्रेम जे होतं ते पवार कुटुंबाचं असेल किंवा अजितदादांचं विशेष प्रेम जे आहे ते होतं आणि भरभरून जिल्ह्याला मिळालं असं प्रत्येक भावना जी आहे ती कायम बालेकिल्ला म्हणून साताऱ्याला ओळखलं जायचं. काय सांगितलं? आत्ता आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीला बालेकिल्ला आहे का नाही दाखवण्याची संधी होती. हं. कारण आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलो होतो. मला वाटतं आज एकत्र आलो असताना जिल्हा परिषद पंचायत समितीला जर त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट चांगला झाला असता राज्यात महाराष्ट्रामध्ये एकीकरणाचं वारं एका मिनिटात उभं राहिलं असं. परंतु दुर्दैव आहे. पण तुम्हाला खरंच सांगतो कोणी काही म्हणो परंतु सातारा जिल्ह्यामध्ये पवार कुटुंबाचं प्रेम होतं. सातारा जिल्ह्याचं पवार कुटुंबावर प्रेम आहे.
पवारसाहेबांसारख्या नेत्याने सुद्धा काय दिलं असा जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळेला तर रयतपासून आता तुम्ही त्या परिवारानं रयतच घेतली काय, पण AI वगैरे अशा प्रकारच्या सगळ्या टेक्नॉलॉजी शिक्षण संस्थेमध्ये आल्या. ते कोणामुळे आल्या? विजनमुळे आल्या. त्यामध्ये शरद पवार आहे, अजितदादा आहे, सुप्रियाताई आहे, दिलीप वळसे पाटील, अनेक दिग्गज मंडळी आहेत. रामशेठ ठाकूरसारखा माणूस आहे. तिथं पक्ष नव्हता, विजन होता. त्यामुळे सातारा डेव्हलपमेंट झाला. आणि साताऱ्याला ज्या काय आता ह्या विकसितपणा आला, राजकारणामध्ये आरोप प्रजाग होता. अजितदादांचं काय होतं? सैनिक स्कूलला 100-150 कोटी कोणी दिले असते का? आज सैनिक स्कूल महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातल्या सैनिक स्कूलचे जे लौकिक आहे 150 कोटी रुपये दिले. सर्किट हाऊस केलं. जे मागितलं ते दिलं. अगदी सोडगेंची स्मशानभूमीपासून ते स्टेडियमपर्यंत आरोप प्रत्यारोप झाले ना, पण केलं ना त्यांनी. आणि जर पूर्णपणाने सत्ता जर राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये त्यावेळेला असतील, नगरपालिका, महानगरपालिका वगैरे, बारामतीत जाऊन बघा काय केलं. एकदा त्या माणसाने ठरवलं ना, तो माणूस काही कुठून करून घेऊ शकतो. तर मला वाटतं की पाण्याचे प्रश्न, त्यावेळेला अनेक प्रश्न, कुठलाही सातारचा विषय आला हे मेडिकल कॉलेज, मी साक्षीला आहे, आता मी सांगतो, कुठं नाही सांगत, कॅबिनेटमध्ये 5 मेडिकल कॉलेज द्यायचे होते. बारामती झालं, त्यानंतर नंदुरबार झालं, सिंधुदुर्ग का रत्नागिरी झालं. मग मी अजितदादा म्हणलं, दादा ते आपल्याला सातारला घ्यावं लागेल मेडिकल कॉलेज. मला तू बोल, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. आणि मी विषय मांडला कॅबिनेटमध्ये, केलं गेलं नाही सातारला द्यावंच लागेल. ही जी आपुलकीचं अटॅचमेंट आहे ना करायची, ती दादाकडे होती. म्हणजे सातारला फार दादाचं नातं नुसतं राजकीय पद्धतीने नव्हतं, ते भावनिकपणे होतं. आणि राजकीयाच्या व्यतिरिक्त सातारला दादांनी फार मोठ्या प्रमाणात विकासाचं पर्व निर्माण केलं. नक्कीच हे होते शशिकांत शिंदे. त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की ह्या दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्यात आणि जर काही गोष्टींचा निर्णय घ्यायचा झाला तर दोन्ही एकत्र कुटुंबानं, पवार कुटुंबानं बसूनच हा निर्णय घ्यावा, असं मत जे आहे ते त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.